हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर मागच्या व्हिडिओमध्ये जे आम्ही स्टीफन्स ग्रीनचा जो व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये आम्ही बोललेलो की जो आमचा नेक्स्ट व्लॉग असेल तो आम्ही इथे मास्टर्ससाठी कसं आलो किंवा आता इथे येऊन कसं सेटल झालो आहे आणि काय ॲडमिशनसाठी काय प्रोसेस वगैरे केली तर त्याबद्दल असणार आहे. तर हा व्लॉग आता त्यासाठी असेल स्पेसिफिक. तर म्हणजे कोर्स रिलेटेड इन्फॉर्मेशन, आणखीन ऍडमिशन प्रोसेस, आणखीन इथे आल्यानंतर आम्ही कसं काय सेटल झालोय त्याबद्दल. तर फर्स्ट ऑफ ऑल आम्ही खरं तर जॉबमध्ये एक्सपिरियन्स घेतलाय 2.5 इयर्सचा. निखिल आणखीन माझी फील्ड सेम आहे, सेम कंपनीमध्ये आम्ही जॉब केलाय. आणखीन त्या एक्सपिरियन्सच्या बेसवर आम्ही इथे मास्टर्ससाठी आलोय आणि आमचा मास्टर्सचा कोर्स पण सेम आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट. आणि आता ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलाय कारण आम्ही लास्ट सप्टेंबरला आलोय. आमचा इंटेक लास्ट सप्टेंबर होता, या सप्टेंबरला आता संपेल. ऍक्च्युली एक्झाम वगैरे सगळं झालंय, सगळे जे काही म्हणजे सबमिट करायचे होते असाइनमेंट वगैरे सगळं झालं, म्हणजे सगळं प्रोजेक्ट वगैरे पण ऑलमोस्ट कम्प्लीट झालंय. फक्त आता रिझल्टचा वेट करते. आणखीन आता सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये आमचं कन्व्होकेशन असेल आणि सर्टिफिकेट मिळून जाईल आम्हाला. तर आम्ही आलेलो लास्ट सप्टेंबर 2023. पण जी आमची ऍडमिशन प्रोसेस होती, जे आम्ही स्टार्ट केलं ते अराउंड म्हणजे वन इयर आधीच सुरू केलेलं सगळं. कारण आपल्याला एक SOP बनवायला लागतो, परत 2 लेटर ऑफ रेकमेंडेशन्स वगैरे लागतात. तर ते खूप थोडं आधी सुरुवात करावी लागते. ऍक्च्युली आम्ही 1 वर्ष आधीच सुरू केलं कारण आम्हाला माहित होतं की एवढा टाइम जाणार आहे मध्येच. आणि इंटेक सुद्धा खूप कमी असतात, म्हणजे इयर मधून फक्त काही कॉलेजेसना 2च इंटेक असतात आणि काही कॉलेजेसना 3 इंटेक असतात. एक असतो जानेवारी, एक असतो सप्टेंबर आणि एक्सेप्शन मध्ये काही कॉलेजेस असतील तर त्यांना असतो एप्रिल. असे 3 इंटेक असतात. आणि ऍडमिशन युजली 1 इयर आधीच स्टार्ट करायला लागते प्रोसेस. मग त्यामध्ये खूप काही येतं. आपली ऍडमिशन प्रोसेस येते, विजा येतो, त्यानंतर इथे येण्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम लागते. तर त्याचं प्रिपरेशन, त्या एक्झामचा रिझल्ट येईपर्यंत थोडा टाइम जातो. मग ह्या प्रोसेसमध्ये ऑलमोस्ट 1 इयर जातं. मग स्टार्ट आम्ही असं केलेलं की हे जे आता निखिलने डॉक्युमेंटेशन सांगितले, SOP आणि लेटर ऑफ रेकमेंडेशन, आणि अजून काही डॉक्युमेंट्स आहेत. जर कोण इंटरेस्टेड असेल मास्टर्ससाठी तर आम्ही नक्कीच तुम्हाला सांगू. त्यासाठी आम्हाला पर्सनल DM करा किंवा कमेंटमध्ये केलं तरी चालेल. तर आम्ही फर्स्ट ऑफ ऑल या प्रोसेसला स्टार्ट करताना असं केलेलं की आधी SOP बनवला, त्यानंतर लेटर ऑफ रेकमेंडेशन्स 2 घेतले. आणि जेव्हा आमचे हे सगळे लेटर्स तयार झाले त्यानंतर आम्ही चांगली कन्सल्टन्सी शोधली. कन्सल्टन्सी ह्यासाठी तर आपल्याला त्याचे बेनिफिट्स आहेत 2, की आपली ऍडमिशन प्रोसेस खूप लवकर होते आणि दुसरे म्हणजे विजासाठी खूप हेल्प होते. म्हणजे जे काय डॉक्युमेंटेशन असतं तर त्यांच्या थ्रू केलं जातं आणि थोडं रिलॅक्स वाटतं कारण ते पूर्ण करून घेतात आपल्याकडून. आणि फास्ट असते थोडीफार प्रोसेस ऍडमिशनची पण, कारण त्यांचा टायअप असतो प्रत्येक युनिव्हर्सिटीसाठी. सॉरी, तू बोल. मला हे बोलायचं होतं की जे डॉक्युमेंटेशन वगैरे असतं ते सगळं आपल्यालाच करावं लागतं, त्यात काही हे नाहीये. पण थोडी जी प्रोसेस आहे ती एक्सपेडाइट होते. ते आपल्याला लिस्ट देतात डॉक्युमेंटची, मग त्या लिस्टनुसार आपण प्रत्येक डॉक्युमेंट लावू शकतो स्टेप बाय स्टेप. म्हणजे आपलं काही राहून नाही जात. एररचे चान्सेस जे आहेत ते खूप मिनिमल असतात त्यामुळे. आणखीन विजा सक्सेसफुली येऊन जातो. काही रिजेक्ट व्हायचे चान्सेस खूप कमी असतात, ऑलमोस्ट 0% असतात. 0%च नाही, जर डॉक्युमेंट्स करेक्ट असतील तर ऑफकोर्स विजा मिळणारच आणि त्यासाठीच कन्सल्टन्सी असते. तर मग आम्ही असे डॉक्युमेंटेशन्स केले सुरुवातीचे, SOP आणि लेटर ऑफ रेकमेंडेशन. आणि त्यानंतर आम्ही एक्झाम्ससाठी पण रिसर्च केलं की इथे येण्यासाठी कोणत्या एक्झाम्स चालतात. तर 2 टाईप्सच्या एक्झाम्स आहेत, एक म्हणजे IELTS आहे आणि दुसरी म्हणजे डुओलिंगो आहे. मग त्याच टाइमला आम्ही सगळी लिस्ट काढली की आमचा कोर्स कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहे. आणि मग इथे कसं आहे, आता ऑफकोर्स मास्टर्ससाठी आपण बाहेर येतोय तर एज्युकेशन खूप एक्सपेन्सिव्ह असतं. मग आम्हाला त्याचबरोबर प्रत्येक बँक थ्रू पण जावं लागलं. आम्ही थोडा रिसर्च केला बँकसाठी पण, की एज्युकेशन लोन आम्हाला कुठून मिळू शकतं, कोणाचा इंटरेस्ट कसा असेल. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत स्टार्टिंगसाठी. तर मग आम्ही लिस्ट केली होती कॉलेजेसची. मग त्यानंतर आम्ही ती लिस्ट कन्सल्टन्सीला प्रोव्हाइड केली, कारण कन्सल्टन्सी युजली विचारतात की तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये इंटरेस्ट आहे. तर मग त्या लिस्ट थ्रू ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आमचा कोर्स अवेलेबल होता तिथे ऍप्लिकेशनसाठी आम्ही स्टार्ट केलं. आणि साईड बाय साईड आम्ही बँकचं पण बघितलं की कोणती एज्युकेशन लोन देऊ शकते चांगली. तर आम्ही लास्टला तुम्हाला सांगू कन्सल्टन्सीज थोड्याशा आणि बँक सुद्धा सांगू. आणि पर्सनल जे लोन्स देतात, पर्सनल म्हणजे एज्युकेशन लोन्स देतात, प्रायव्हेट फायनान्सेस, त्यांची पण थोडी नावं सांगू म्हणजे तुम्हाला थोडी आयडिया येईल.
म्हणजे काही बँक्स पण आहेत, आणखीन फायनान्स पण आहे जे की एज्युकेशन लोन प्रोव्हाइड करतात. आणि आम्ही पर्सनली कोणत्या कन्सल्टन्सी थ्रू गेलो ते आम्ही लास्टला मेन्शन करू. आणि बँक बघितलं तर बँक ऑफ महाराष्ट्र पण देते, स्टेट बँक ऑफ इंडिया देते, HDFC क्रेडिला ही खास एज्युकेशन लोनसाठीच आहे, त्यामुळे ती HDFC क्रेडिला असं आहे. आणखीन फायनान्समध्ये मला तर एक फायनान्स माहिती आहे, ती म्हणजे इनक्रेड फायनान्स. दुसरी अजून काय आहे का, म्हणजे असू शकते अजून पण आठवत नाहीये, कारण त्यावेळेला आम्ही लिस्ट काढलेली बरीच 4-5 फायनान्सेसची पण. तर तुम्हाला कुठच्या युरोपियन कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एंट्रन्स एक्झाम त्यांची असते. ही एंट्रन्स एक्झाम बेसिकली इंग्लिश लँग्वेजसाठी असते. तर अशा 2 एक्झाम्स आहेत, एक पहिली म्हणजे IELTS आणि दुसरी म्हणजे डुओलिंगो. तर लकीली आम्हाला जे आहे ते ऍडमिशन एकाच युनिव्हर्सिटीमध्ये मिळालेलं, पण आणि त्या ज्या कॉलेजला दोन्ही एक्झाम चालत होत्या, IELTS पण आणि डुओलिंगो पण झालेलं असं की मी IELTSची रजिस्ट्रेशन आधीच करून ठेवलेलं, फी वगैरे सुद्धा भरलेली. सो मी IELTS आधीच दिली आणि आम्हाला नंतर कळालं की तिला डुओलिंगो पण चालते. ऍक्च्युली डुओलिंगो थोडी चीप आहे IELTS पेक्षा. IELTSची फी अराउंड 17,000 आहे ना. IELTSची फीज 14,000 समथिंग आहे, आता झाली असेल 15-16 अराउंड त्या रेंज मध्ये आहे. आणि डुओलिंगोची अराउंड 4,000-5,000च्या रेंज मध्ये. तेव्हा मी दिली तेव्हा तर 3,700 होती, म्हणजे अराउंड फिगर 4,000. आता वाढली असेल तर एकदा फक्त तुम्ही चेक करा त्यांच्या वेबसाईटवरती वगैरे जाऊन. तर मग सलोनीने डुओलिंगो दिली. जर तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचंच असेल तर एकदा हे नक्की चेक करा कॉलेजच्या किंवा युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती जाऊन की त्यांना डुओलिंगो चालते की नाही. आणि जर डुओलिंगो चालत असेल तर आमचं सजेशन असेल की डुओलिंगोच द्या. आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका जर कोण इंटरेस्टेड असेल मास्टर्स मध्ये, कारण बघायला गेलं तर खूप सेव्हिंग्स होतात आपल्या. यामध्ये खूप डिफरन्स आहे. 14,000 एक एक्झाम आहे आणि दुसरी 4,000 मध्ये. त्यामुळे कोणाला पण करायचं असेल तर आधी प्रॉपर रिसर्च करा युनिव्हर्सिटीचा, म्हणजे कोणती एक्झाम्स लागतात, कुठच्या चालू शकतात वगैरे. आणि जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवीच असेल तर कॉलेजच्या वेबसाईटवरती सगळं असतं. फक्त जो तुम्हाला कोर्स हवा असेल तो सर्च करायचा कॉलेजच्या किंवा युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जाऊन. आणि जर तुम्हाला मास्टर्ससाठी किंवा हायर एज्युकेशनसाठी इकडे ऍडमिशन घ्यायचंच असेल आयर्लंड किंवा दुसऱ्या कुठच्याही युरोपियन कंट्रीमध्ये, तर तुम्ही एकदा त्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जाऊन चेक करा त्यांना डुओलिंगो किंवा IELTS चालते की नाही चालत. आणि जर चालत असेल तर नक्की आम्ही असं सजेस्ट करू की डुओलिंगो द्या, कारण थोड्या पैशाच्या ह्याने थोडी सेव्हिंग्स होऊन जाते. अजून एक बेनिफिट्स आहेत डुओलिंगोची की आपण ती घरून देऊ शकतो. आणि IELTS साठी सेंटर असतं, तर निखिलला सेंटरला जावं लागलं होतं एक्झाम द्यायला, आणि मी डुओलिंगो घरनच दिली होती. आणि रिझल्ट सुद्धा 2 दिवसामध्येच येऊन जातो डुओलिंगोचा. IELTSला थोडा वेळ लागतो, 15 डेज 20 डेज. बरोबर, 48 आवर्स मध्ये रिझल्ट येऊन जातो डुओलिंगोचा. आणि तेच IELTS साठी 14 to 15 डेज थांबावं लागतं. तर हे झालं एंट्रन्स एक्झाम्स बद्दल. एंट्रन्स एक्झामसाठी हीच एक क्रायटेरिया आहे, एवढंच. दुसरं आता बघितलं तर फी, तर इथे आयर्लंडचं आम्ही सांगू शकतो. तर आयर्लंडमध्ये जेवढ्या तर कॉलेजेस आहेत तर त्यांची फी रेंज अराउंड 12,000 युरोज टू अराउंड 30,000 युरोज पर्यंत सुद्धा आहेत कॉलेजेसची. 2-3 युनिव्हर्सिटीज सोडून बाकी सगळ्या युनिव्हर्सिटीज अराउंड 12,000 to 20,000 आहेत. कारण 2-3 युनिव्हर्सिटीज अशा आहेत की त्या खूपच एक्सपेन्सिव्ह आहेत, कॉस्टली आहे त्याची फी खूप. तर एंट्रन्स एक्झामचा हा सगळा पार्ट झाल्यानंतर आम्हाला लकीली जी एकाच युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन आलं, तर त्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे डब्लिन बिझनेस स्कूल. आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट हा कोर्स त्यामध्ये होता, त्यामुळे आम्ही तीच चूज केली. आणखीन ऍक्च्युली आम्ही त्यांचे कंटेंट सुद्धा वाचले, म्हणजे कोर्समध्ये काय काय आहे. तर आमच्या याच्यानुसार प्रॉपरली अलाइंड होतं, आमच्या एक्सपिरियन्स नुसार वगैरे सुद्धा. म्हणून आम्ही मग ती युनिव्हर्सिटी चूज केली, डब्लिन बिझनेस स्कूल. तर आता जर फीचं बघितलं तर इथल्या कॉलेजेसची 2-3 असे कॉलेजेस आहेत की त्यांची फी खूपच आहे, म्हणजे अराउंड 30,000 युरोज किंवा त्याच्या जास्त सुद्धा. पण ते 2-3 कॉलेजेस सोडले तर बाकी कॉलेजेसची फी अराउंड 12,000 युरोज टू 20,000 युरोज ह्याच्यामध्येच आहे. आणि तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल ते जर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्यांच्या वेबसाईटवरती जा आणि तुमचा कोर्स सर्च करा तिथे. फॉर एक्झाम्पल आता आमचा असेल सप्लाय चेन मॅनेजमेंट, तर तो सर्च केला की त्यांचं पूर्ण डिटेल्स येऊन जातात की कोर्समध्ये कंटेंट काय काय असेल, त्याची फी किती असेल, मग त्यांची ऍडमिशन प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे, मग या सगळ्या डिटेल्स तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती मिळून जातील. तर आम्ही असं सजेस्ट करू की तुम्ही स्वतःहून गुगलवरती वगैरे जाऊन तुमच्या युनिव्हर्सिटी कुठची असेल तुमचा कोर्स सर्च करा, मग त्या युनिव्हर्सिटी तुमच्या लिस्ट डाऊन होऊन जातील त्या कोर्ससाठी स्पेसिफिक.
आणखीन डब्लिन बिझनेस स्कूलमध्ये जेव्हा आम्ही असं चूज केलं की ह्याच युनिव्हर्सिटीला घ्यायचं ऍडमिशन, तर मग त्यामधून आम्हाला एक्सेप्टन्स लेटर आलं होतं. एक्सेप्टन्स लेटर हे असतं की आपण त्या युनिव्हर्सिटीला जॉईन करू शकतो आणि ॲज अ स्टुडंट ते आपल्याला एक्सेप्ट करतायत. मग ते जेव्हा आम्हाला आलं त्यानंतर आम्ही लगेच प्रोसेस सुरू केली बाकीची. थोड्याच दिवसात आमचा रिझल्ट सुद्धा आला. माझा तर लगेचच आला, निखिलचा थोडा टाइम गेला. ऍक्च्युली जे एक्सेप्टन्स लेटर आलेलं पहिलं ते कंडिशनल होतं, कारण आमचा एंट्रन्स एक्झामचा रिझल्ट नव्हता आला IELTSचा, आणि तोपर्यंत डुओलिंगो दिली नव्हती त्यावेळेला. कंडिशनल लेटर, कंडिशनल ऑफर लेटर म्हणजे की फक्त एक्झाम वगैरे दिली नाहीये, तर तो रिझल्ट फक्त बाकी आहे, आणि एकदा आपण तो रिझल्ट सबमिट केला की आपल्याला अनकंडिशनल एक्सेप्टन्स लेटर मिळून जातं युनिव्हर्सिटीकडून. मग एकदा स्कोर सबमिट केला की मग एकदा ते आलं की आपल्याला एक अमाऊंट भरावी लागते स्पेसिफिक. तर आमच्या केसमध्ये अराउंड 50,000 होती सीट बुक करण्यासाठी, म्हणजे सीट कन्फर्म करण्यासाठी, अलोकेट करण्यासाठी, म्हणजे आपली ती सीट कन्फर्म होऊन जाते. मग एकदा ते झालं की मग आम्ही परत मग आधी लोनसाठी अप्लाय केलं, कारण जर विजाला अप्लाय करायचं असेल तर त्याआधी आपल्याला थोडेसे फायनान्सेस पण दाखवावे लागतात. म्हणून आम्ही आधी एज्युकेशन लोनसाठी अप्लाय केलं. मग त्यासाठी आम्ही थोडी लिस्ट काढली, बँकची सुद्धा काढली, गव्हर्नमेंट बँकची सुद्धा काढली, परत प्रायव्हेट फायनान्सची सुद्धा काढलेली. बघायला गेलं तर टफ प्रोसेस जी असेल तर ती फक्त विजाचीच असते, कारण आपल्याला फायनान्स अरेंज करायला लागतं, पुन्हा सगळे डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करायला लागतात. काही टाइमला असं होतं की काही डॉक्युमेंट्स अवेलेबल नाहीयेत. तर जेव्हा एकदा आमची सीट कन्फर्म झाली तर त्यानंतर आम्ही लगेच लोनसाठी अप्लाय केलं. ऍक्च्युली आम्ही ऑफर लेटर येण्याच्या आधीच चालू केलेलं बघायला, रिसर्च करत होतो लोनसाठी, कारण आम्हाला थोडंसं म्हणजे होतं कॉन्फिडन्स की होऊन जाईल कदाचित. त्यामध्ये पण असं असतं, कारण सगळ्याच बँक्स विदाउट कोलॅटरल लोन प्रोव्हाइड करत नाही. तर एज्युकेशन लोनसाठी पण हे 2 टाईप आहेत, कोलॅटरल आणि विदाउट कोलॅटरल. तर विदाउट कोलॅटरल म्हणजे त्यासाठी आपल्याला काही फ्लॅट म्हणा किंवा काही आपली प्रॉपर्टी असेल ते ठेवायला नाही लागत, ते म्हणजे विदाउट कोलॅटरल झालं. आणि विथ कोलॅटरल म्हणजे आपण आपल्या फ्लॅट बेसिसवर करू शकतो किंवा लँडवर करू शकतो, जमिनीवर. तर असे हे 2 टाइप्स आहेत. तर आम्ही जर लास्टला तुम्हाला थोडे बँकची नावं वगैरे सांगू, जे आम्ही लिस्ट काढलेली थोडीफार, तर त्यानुसार तुम्ही चेक करू शकता, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता डिरेक्टली की तुम्हाला किती इंटरेस्ट रेट लागणार आहे. कारण जसं RBI इंटरेस्ट रेट चेंज करतो तसं या बँकचं सुद्धा चेंज करावं लागतं. तर थोडं डायनॅमिक असतं. आता मी असं स्पेसिफिक सांगू शकत नाही काय असेल. आणि जेव्हा तुम्ही लोन अप्लाय करता तर, आणि जर तुम्ही कन्सल्टन्सी थ्रू अप्लाय करत असाल तर कन्सल्टन्सीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, कारण ते तुम्हाला ऍक्च्युली सगळं नीट समजावून सांगतात की तुम्हाला किती फायनान्सेस दाखवावे लागणार आहेत विजासाठी, किंवा तुम्हाला कितीच लोन काढावं लागेल इन जनरल. तर ते तुम्हाला थोडंफार गाईड करतील. असं नाहीये की त्यांचं पूर्णच ऐकून सगळं करायचं आहे, पण तुम्हाला एक थोडीफार आयडिया येऊन जाईल. आणि ह्या ज्या कन्सल्टन्सी असतात, मोस्ट ऑफ द कन्सल्टन्सीज फ्री ऑफ चार्ज असतात, काही हिडन चार्जेस वगैरे काही नसतं. सो लास्टला आम्ही तुम्हाला सांगूच की आम्ही कुठच्या कन्सल्टन्सी थ्रू केलं, आणि थोडं अजून 1-2 कन्सल्टन्सी सांगू की जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल थोडी अजून. लोन प्रोसिजर झाली म्हणजे सगळं रिसर्च करून झाल्यानंतर आम्ही लगेच तिथे पण डॉक्युमेंटेशन रेडी ठेवले सगळं लोनसाठी अप्लाय करण्यासाठी. आणि साईड बाय साईड ते होत आल्यानंतर लगेच विजासाठी आम्हाला कन्सल्टन्सी थ्रू एक लिस्ट मिळाली, ज्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स मेन्शन केले जातात की आपल्याला काय लागणार आहे, काय पाहिजे. तर मग त्या लिस्ट थ्रू प्रॉपर जायचं. त्यामुळे काय होतं की विजाचे रिजेक्शन चान्स खूप कमी असतात. आणि आम्हाला लिस्ट आल्यानंतर आम्ही लगेच स्टार्ट केलं डॉक्युमेंट्स कलेक्ट करण्यासाठी, जे की आमच्याकडे अवेलेबल नव्हते ते पण आम्ही घेतले सगळे. कारण विजा प्रोसेस हीच खूप लेंदी प्रोसेस आहे, कारण जर तुमचे डॉक्युमेंट्स नसतील तर ते तुम्हाला तसे बनवावे लागतात, किंवा ज्या काही प्रोसेस असतील त्यासाठी ते करावे लागतात. विजासाठी मेन गोष्ट म्हणजे कॉलेजकडनं जे अनकंडिशनल एक्सेप्टन्स लेटर जे येतं ते एक मेन आहे. अजून तुमचे जे फायनान्सेसचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते एकदम प्रॉपर हवेत, काही म्हणजे त्यात चुका नको आहेत फायनान्सेसमध्ये तरी. आणि बाकी अजून तुम्हाला लिस्ट तर मिळून जाईल कन्सल्टन्सीकडून, तर ते काही डॉक्युमेंट्स असतील तर ते तसे प्रॉपरली सिक्वेन्सली अरेंज करून जेव्हा तुम्ही विजाची एखादी अपॉइंटमेंट घ्याल ज्या डेटसाठी, तर विजाची फी अराउंड 17,000 आहे. युजली कन्सल्टन्सी हे काम सगळं ऑनलाईन करते, म्हणजे आपलं कॉलवरच होऊन जातं. तर आम्ही असं प्रेफर केलं होतं की कन्सल्टन्सी हे जे काम सगळं कॉलवरच करते, पण आम्ही पर्सनली व्हिजिट केलं होतं त्यांच्या ब्रांचला. त्यामुळे आम्ही जी लिस्ट दिली होती ते डॉक्युमेंट सगळे फाईलमध्ये अरेंज केले. आम्ही तिथे गेलो आणि त्यांनी पुन्हा आम्हाला प्रॉपर सिक्वेन्समध्ये अरेंज करून दिली. काही थोडे फॉल्ट्स होते ते परत सांगितले सुद्धा, काहीतरी राहतच पर्यंत. त्यामुळे तसं आमच्या केसमध्ये झालं होतं 1-2 डॉक्युमेंट्स बद्दल. तर मग ते पण त्यांनी प्रॉपर सिक्वेन्स मध्ये अलाइन करून दिलं.
आणि आम्ही तर असं सजेस्ट करू की प्रत्येक पॉइंटला कन्सल्टन्सीला लूप मध्ये ठेवा, कॉलवर असो किंवा तुम्ही जाऊन भेटा, पण जे काही कराल ते कन्सल्टन्सीला लूप मध्ये ठेवूनच करा थोडं. म्हणजे आपण फॉलोअप पण घ्यायचा कन्सल्टन्सीचा, आणखी आपलं काय अपडेट असेल तर तो पण देत राहायचा त्यांना. ह्याच्याने एक सॉर्ट होतं सगळं, की जर काही चुकीच्या डिरेक्शनला आपण जात असू, काही चुकीचं करत असू डॉक्युमेंट वगैरे, तर ते तेव्हा सगळं सॉर्ट होऊन जातं. मग आपण ते नीट करू शकतो, लगेच करेक्ट करू शकतो विदिन टाइम ओनली. ही झाली सगळी आमची ऍडमिशन प्रोसेस. आणखीन त्याच थोड्या टाइम मध्ये आम्हाला लोन पण सँक्शन झालं. तर ते आपल्यावर डिपेंड करतं की आपल्याला झालेली अमाऊंट सगळी घ्यायची आहे किंवा एक्सपेन्स घ्यायचा आहे किंवा फक्त फीस बद्दल घ्यायचं आहे. तर ते पर्सनली प्रत्येकावर डिपेंड करतं, इंडिव्हिज्युअली व्हॅरी होतं. तर आमचं लोन वगैरे सगळं सॉर्ट झालं होतं. त्यानंतर मग टाइम आला विजासाठी ऍप्लिकेशन वगैरे सगळं केलं होतं. आणखीन अपॉइंटमेंट मिळाली, ऑलमोस्ट 10 to 12 डेजनी अपॉइंटमेंट मिळाली. अपॉइंटमेंटला जाऊन आलो आणि त्यानंतर बरोबर 1 महिन्याने आम्हाला विजाच्या रिझल्टलाच वेळ जातो. विजाचा रिझल्ट येण्यासाठी 1 ते 1.5 महिना जातो. आणि आमच्या बाबतीत तर खूप लेट झालं होतं. आम्ही प्रोसेस तर खूप लवकर स्टार्ट केली होती, आमचं थोडं डॉक्युमेंटेशनचा वगैरे पण थोडा डॉक्युमेंटेशनच्या इश्यूमुळे आम्हाला विजा यायला खूप टाइम गेला होता. त्यामुळे आम्ही असं सजेस्ट करू की खरंच कोण इंटरेस्टेड असेल तर विजासाठी खूप लवकर ट्राय करा. कारण एंड पर्यंत विजा येत नाही. आणि आल्यानंतर इथे असं पण समजलं की काही मुलांच्या केसेसमध्ये असं झालेलं की कोर्स इथे स्टार्ट होऊन 15 दिवस झाले, 1 महिना झाला, तरी पण मुलं इथे आली नव्हती. आणि त्याचं रिझन फक्त विजाच आहे. ऍक्च्युली ते पण युनिव्हर्सिटीकडून अलाउन्स मिळतो थोडा, की समजा तुमचा विजा जर लेट येत असेल तर तुम्ही 15 दिवस 1 महिना लेट येऊ शकता. पण त्याचं पण एक स्पेसिफिक टाइमलाईन आहे. केसेसमध्ये असं होतं. आय थिंक मॅक्स 1 मंथच आहे, 1 मंथच अलाउन्स देतात. कारण प्रॉब्लेम असा आहे की कोर्स फक्त 1 इयरचाच असतो, तर 1 इयर मध्ये सगळं कम्प्लीट करावं लागतं. 1 मंथ जर गेला तर मग सिलेबस थोडा पुढे गेलेला असतो, तरी पण ते त्यांच्या साईडनी 1 मंथ आपल्याला अलाउ करतात फक्त विजासाठी. त्यामुळे आमचं पण असंच झालं होतं की एंडपर्यंत विजा नव्हता आला आणि कोर्ससाठी फक्त 15 दिवस राहिले होते आणि आमचा विजा आला. आणि आम्ही त्या टाइमला जॉब करत होतो. तर मग ते सगळं एकत्रच थोडंसं झालं होतं. तेच, जर वर्किंग प्रोफेशनल वगैरे असाल तर आम्ही असं सजेस्ट करू की थोडं लवकरच ट्राय करा. ऍक्च्युली कन्सल्टन्सीला लूप मध्ये ठेवा एवढेच. आणि नुसतं विजा हाच एक फक्त इश्यू नाहीये, तर त्यानंतर सुद्धा आपल्याला फ्लाईट तिकीट्स वगैरे बुक करावे लागतात. परत सगळी शॉपिंग राहते सगळी खाण्याची वगैरे, जे आपण इकडे आणणार आहे सगळं. ऍक्च्युली विजा लवकर येण्याचा अजून एक पॉझिटिव्ह हे काय आहे की तुम्ही फ्लाईट तिकीट लवकर बुक करू शकता आणि ते तुम्हाला मग चीप पडतं. जर तुम्ही एंडला फ्लाईट तिकीट बुक केला तर तुम्हाला ऑलमोस्ट डबल पे करावं लागतं, तेवढं महाग जातं. थोडीशी आम्हाला जास्त कॉस्टली. आणि खूप अर्जंट बेसिस वरती बुक केलेलं, अराउंड 10 डेजच्याच डिफरन्सने बुक केलेलं. तर ही झाली सगळी आमची ऍडमिशन प्रोसेस पासून जाण्यापर्यंतची जर्नी. मग त्यानंतर सप्टेंबरला आम्ही इथे आलो. 15 सप्टेंबर मला आठवतं. आता आज डेट अजून 5 दिवसांनी 12 आहे. तर अजून 1 इयर होईल. आम्हाला 1 वर्ष पूर्ण होईल. आमचा कोर्स पण संपत आलाय. तर कधीच 1 इयर संपलं समजलं पण नाही. आणि त्यामध्येच आम्ही पुन्हा इंडियाला पण येऊन गेलो घरी भेटण्यासाठी. वेकेशन सुरू होते, मग आम्ही असा प्लॅन केला की आता जाऊन येऊया थोडं. तर मग इथे आल्यानंतर थोडं सेटल व्हायला, थोडं म्हणजे जातोच टाइम सेटल होण्यासाठी, कारण सगळंच नवीन असतं. तरी पण आम्ही दोघं होतो त्यामुळे आम्हाला हेल्प झाली एकमेकांची. आणि सर्वात मेन म्हणजे इथे यायच्या आधी पण दादा कॉन्टॅक्ट मध्ये होता. तर दादा म्हणजे माझा बेस्ट फ्रेंडच आहे विनायक. तर त्याचा भाव आहे तो, पण त्यामुळे आम्ही पण त्याला दादाच बोलतो. तर मग तो 1-2 वर्ष आधी इथे आयर्लंडला आला होता मास्टर्स करायला. आता तो प्रॉपर जॉबला आहे, तर मग फुल टाइम जॉबला आहे. तर मग इथे येण्यासाठी त्याची आम्हाला खूप हेल्प झाली. आल्यानंतर पण खूप हेल्प झाली. ऍक्च्युली ऍडमिशन प्रोसेस आपल्याला वाटतं की ही खूप टफ आहे, पण त्यानंतर सुद्धा थोडंफार आहे. कारण इकडे येऊन अकोमोडेशन शोधणं, खरं तर ऍडमिशन प्रोसेस पेक्षा अकोमोडेशन क्रायसिस इथे खूप जास्त आहेत आणि तेच टफ आहे. आणि आमच्या बाबतीत असं पण झालेलं की हे सांगायचं राहून गेलं की जेव्हा ऍडमिशन प्रोसेस आमची कम्प्लीट झाली, विजाला अप्लाय केलं, त्याच टाइमला दादाने आम्हाला इथे अकोमोडेशनसाठी हेल्प केली. त्याने बुक करून ठेवलं होतं आमच्यासाठी अकोमोडेशन. आम्ही असं म्हणजे सजेस्ट असं नाही आता बोलता येणार, जर कोण ओळखीचं वगैरे कोणी असेलच तर ते खूप बेटर होईल. तर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा जर कोणी असेल तर नक्की सजेस्ट करू शकतो की तुमचं इथे यायचं कन्फर्म झालंच आहे तर मग 2 महिने
आधीच स्टार्ट करा इथे अकोमोडेशनसाठी. ते काय कोणी असू शकतं, कोणी फ्रेंड असेल चांगला, कोणी किंवा व्हॉट्सअपला पण खूप ग्रुप्स. एकदा तुमचं ऍडमिशन झालं की असं असतं की युनिव्हर्सिटी थ्रू आपल्याला ऍड केलं जातं एका ग्रुपमध्ये. आपण सगळ्या कॉलेजच्या मुलांसोबत कनेक्ट होऊ शकतो. मग आपल्याला कनेक्ट झाल्यानंतर इथून तिथून इन्फॉर्मेशन मिळते की कुठे अकोमोडेशन अवेलेबल आहे की नाही. मग हळूहळू आपण स्पेसिफिक जे अकोमोडेशनसाठीच ग्रुप असतात व्हॉट्सअपला त्यामध्ये पण ऍड होऊ शकतो. आणि मी हे पण सजेस्ट करेन की कोणी फेसबुकला जर असतील तर फेसबुकला पण सर्च करू शकतात. आणि हे पण इतकंच आहे की स्कॅम पण खूप होतात, त्यामुळे लगेच पैसे पण नाही भरून टाकायचे अकोमोडेशनसाठी. थोडं तुम्हाला पण विचार करून बॅकग्राऊंड चेक करायचं आणि थोडं क्रॉस चेक करायचं. जर इथे कोण असेल तुमचं, म्हणजे इथेच असं नाही पण कुठेही तुम्ही ऍडमिशन करताय त्या लोकल एरियामध्ये कोणी असेल तर त्यांना तुम्ही विविंगसाठी पाठवू शकता. इव्हन पार्ट टाइम खूप इम्पॉर्टंट आहे तसं. आपला एक्सपेन्स करण्यासाठी तर नक्कीच इम्पॉर्टंट. आपला एक्सपेन्स जो काही रेंट, कारण इकडे रेंटच खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आता जेवढ्या आम्हाला इन्फॉर्मेशन माहित होती बरीचशी ती बऱ्यापैकी कव्हर करायचं ट्राय केलं. आम्ही आहे डब्लिन बिझनेस स्कूलला, सप्लाय चेन मॅनेजमेंट कोर्स संपत आलाय, सगळंच झालं ऑलमोस्ट, फक्त रिझल्टचं वेट करतोय. दॅट्स इट. एकदा तो आला की आम्ही मग फुल टाइम जॉब शोधायला सुरू करणार सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये, सप्लाय चेन फील्ड मध्ये. तोपर्यंत तर पार्ट टाइम कारण आता मी पार्ट टाइम बेसिसवर आहे आणि आता आम्ही स्टुडंट विजावर आहे. ही मेन रिझन आहे. स्टुडंट विजा जसं कन्वर्ट होईल वर्किंग विजावर तर आम्ही या कंपनीजला अप्लाय करायला स्टार्ट करू. अजून 2-3 मंथ्स मध्ये आमचा विजा अपग्रेड होईल वर्क विजा मध्ये. अजून काही डीप मध्ये डिटेल्स हवे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा आम्हाला इन्स्टाला पर्सनल डीएम करू शकता. काही इन्फॉर्मेशन पाहिजे जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही नक्की सांगू. जेवढं आम्हाला माहिती आहे, आम्हाला पण पूर्ण असं माहित नाहीये, पण जेवढं आम्हाला माहिती आहे तेवढं आम्ही नक्की सांगू. आतापर्यंत आल्यानंतर आम्ही जे एक्सपिरियन्स केलाय, आम्हाला जे जे गोष्टी माहित आहेत त्या आम्ही नक्कीच शेअर करू शकतो. आणि आता केल्यात बऱ्यापैकी आणि हळूहळू आम्ही ब्लॉग्स मध्ये अजून पण दाखवू इथलं कसं काय असतं ते. आणि आम्ही जे बोललो की कन्सल्टन्सी थ्रू गेलो होतो तर त्याचं नाव आहे फतेह कन्सल्टन्सी. आणि आम्ही जॉबला पुण्याला होतो त्यामुळे तिथल्याच पुण्याच्या ब्रांचला आम्ही कॉन्टॅक्ट केलं होतं. आणखीन फतेह सारख्याच अजून खूप चांगल्या कन्सल्टन्सी पण आहे. लिप स्कॉलर म्हणून आहे. एक लिप स्कॉलर म्हणून आहे. दुसरी काही अजून पण आहेत 1-2. ऍक्च्युअली आपल्याला आता आठवत नाहीये कारण त्यावेळेला असं खूप हे झालेलं, ओव्हरलोड झालेलं त्यावेळेला सगळं. जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की डीएम करा, आम्ही लिस्ट देऊ शकतो. आणखीन आम्ही विजासाठी पण लिस्ट देऊ शकतो काय पाहिजे. आम्ही फतेह कन्सल्टन्सी तर नक्की सजेस्ट करू कारण आम्हाला तरी तेवढ्या पॉझिटिव्ह वेने त्यांनी हेल्प केली. खूप रश नाही होत कोणत्याच प्रोसेससाठी. जर झालीच तर ती फक्त विजासाठी होते आणि त्यामध्ये पण आपले डॉक्युमेंट्स सगळे अवेलेबल असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त एवढंच आम्ही सजेस्ट करू की लवकर सुरू करा. जे तुम्ही जर ऍडमिशन साठी ट्राय करणार असाल तर लवकर सुरू करा. दॅट्स इट. तो एकच पॉईंट आहे फक्त. बाकी तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी आयडिया येऊन जाईल हळूहळू. ठीक आहे. दॅट्स इट फॉर टुडे. अजून काय राहिलंय का नाही ना? बँक जर तुम्हाला लोन सुद्धा घ्यायचे असतील तर HDFC क्रेडिटला झाली, ICICI बँक झाली किंवा आपल्या स्टेट बँक वगैरे सुद्धा आहे, पण थोडासा वेळ लागतो. ऍक्च्युली गव्हर्नमेंट बँक झाल्या तर थोडा वेळ लागतो एज्युकेशन लोनसाठी. पण तुम्ही ट्राय करू शकता. जर इंडिव्हिज्युअली तुम्हाला पॉसिबल होत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि दुसरे प्रायव्हेट फायनान्सेस झाले तर इनक्रेड झालं, अव्हान्स म्हणून एक आहे, अजून 1-2 आहेत. तर तुम्ही आम्हाला कमेंट किंवा इन्स्टाला डीएम करा, आम्ही नक्की सांगू. सो दॅट्स इट फॉर टुडे. आणि आता आम्ही जेवून घेतो. आता वाजले 9:30 झाले. दोघांना सुद्धा पार्ट टाइमला जायचंय उद्या. तर आता जेवून घेऊ पटकन. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल, थोडा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.